काल आपण स्विचिंग सर्किटमध्ये लॉजिकचा कसा उपयोग होतो ते पाहिलं. दोन प्रकार पाहिले. स्विचेस इन सिरीज, ते जे सर्किट असतं ते पी अँड क्यूमध्ये आपल्याला लिहिता येतं, डिनोट करता येतं. आणि दुसरा प्रकार पाहिला होता आपण स्विचेस इन पॅरलल. तर तो स्विच जो आहे तो पी और क्यूने दर्शवतात हे पाहिलं होतं आपण. नंतर इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रुथ टेबल सारखाच असतो हे आपण पाहिलं. आज आपण त्यावरचे एक्झाम्पल बघणार आहोत. एक्झाम्पल असं आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. तर काही सर्किट तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये म्हणजे पी क्यू आरमध्ये आपल्याला लिहायचं आणि इनपुट आउटपुट टेबल तयार करायचं. आता हे सर्किट दिलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये हा जो पार्ट आहे बॅटरी आणि लॅम्पचा तो कॉन्स्टंट असतो, नेहमी सारखाच असतो. फक्त हे स्विचेसचे अरेंजमेंट जे आहे त्याच्यावर सिम्बॉलिक फॉर्म डिपेंड असतो. आता इथे स्विच S1, S2 आणि S3 म्हणजे 3 स्विच आहेत, S1, S2, S3. समजा S1 आणि S2 असेल तर आपल्याला स्टेटमेंट P आणि Q घ्यावे लागतात. S1, S2, S3 तिथे दिसत असेल तर PQR हे 3 स्टेटमेंट घ्यायचे. त्याच्यासाठी असं लिहायचं, लेट PQR डिनोट द स्विचेस S1, S2, S3 आर क्लोज्ड. जर 2 स्विच असतील तर PQ डिनोट द स्विचेस S1, S2 आर क्लोज्ड. अशा प्रकारे लिहायचं. आणि मग त्याचा सिम्बॉलिक फॉर्म बघा. वरती S1 आहे म्हणजे तो P मध्ये जाईल, कारण P हे स्टेटमेंट S1 साठी आपण घेतलं. तर आपण हा जो पार्ट आहे आता सेकंड पार्ट, हा S2, S3 हा सिरीजमध्ये दिसतोय, एका रेषेत दिसतोय. आणि S2, S3 असल्यामुळे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म Q अँड R होईल, बरोबर. Q अँड R होईल. आणि त्याला पॅरललमध्ये म्हणजे समोर पाहिजे, एका रेषेत नको. तो S1 म्हणजे P आहे, मग आपण P, मग त्याला पॅरलल का आहे, हे खाली 2 स्विच P और ब्रॅकेटमध्ये काय लिहावं लागेल, Q अँड R. म्हणजे वरती P आहे आणि त्याला पॅरलल हे 2 स्विच आहे, म्हणजे P नंतर R येईल. हे बघा, P नंतर काय आला, R. आणि मग 2 स्विच आहे म्हणून त्याला ब्रॅकेट देऊन द्यायचा. पहिलं Q आणि एक सिरीजमध्ये असल्यामुळे अँड R, S3 साठी R आहे. अशा प्रकारे सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. आणि स्विचिंग टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल ट्रुथ टेबल सारखाच असतो. तो नेक्स्ट पेजवर आहे बघा. तर यावेळेस T आणि F मध्ये तो लिहिला आहे. तुम्ही 1 आणि 0 मध्ये पण लिहू शकता, 1 1 0 0 असं लिहू शकता. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण 1 1 0 मध्ये सुद्धा लिहिलं आहे. तर इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रुथ टेबल सारखाच आहे. तर या इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबलवरून आपल्याला काय कळतं की कोणत्या परिस्थितीमध्ये तो लॅम्प ऑन होईल. शेवटच्या कॉलममध्ये जिथे तुम्हाला T दिसेल किंवा 1 दिसेल तेव्हा लॅम्प ऑन होईल, आणि 0 किंवा F दिसेल तेव्हा लॅम्प ऑफ राहील. त्या पोझिशनला लॅम्प जो आहे तो ऑफ राहील. म्हणजे आता 3 स्विच ऑन आहे तर लॅम्प ऑन, पहिले 2 स्विच ऑन आहे आणि तिसरा ऑफ आहे तरी लॅम्प ऑन, असा अर्थ आहे त्याचा. तर पहिलं ऑन आहे, दुसरा ऑफ आहे आणि तिसरा स्विच परत ऑन आहे तरी लॅम्प ऑन होणार, असा अर्थ आहे. चौथा प्रकार आहे बघा. पहिलं स्विच ऑन आहे, नंतरचे दोघं ऑफ आहे तरी लॅम्प ऑन राहणार आहे.
नंतर पाचव्या प्रकारात पण आहे, पहिलं ऑफ आहे पण नंतरचे दोघं ऑन आहे, दोघं टी म्हणजे दोघं ऑन आहे, त्यावेळेस सुद्धा टी राहील म्हणजे लॅम्प ऑन असेल. म्हणजे जेव्हा टी येईल ना तेव्हा त्या परिस्थितीमध्ये स्विच ऑन ऑफ कसे असेल त्याप्रमाणे लॅम्प ऑन किंवा ऑफ असणार आहे. म्हणजे या टेबलवरून आपल्याला त्या सर्किटची पोझिशन कळते की ते रन केव्हा होईल, म्हणजे लॅम्प ऑन केव्हा होईल आणि ऑफ केव्हा असेल ते आपल्याला याच्यावरून कळतं. नंतर दुसरं सर्किट बघा, S1-S2 हे बघा एका सिरीजमध्ये आणि त्याच्या समोर S1 S2 डॅश आहे, बरोबर. आता इथे S3 दिसत नाही, S1 S2 आहे फक्त. मग दोनच स्टेटमेंट घ्यायचे. लेट PQ डिनोट द स्विचेस S1 S2 आर क्लोज्ड. आर घ्यायची गरज नाही. देन द सिम्बॉलिक फॉर्म इज, आता बघा वरचा जो प्रकार आहे S1 डॅश, डॅश म्हणजे निगेशन, लक्षात घ्या मागच्या सर्किटमध्ये डॅश नव्हता, इथे S1 डॅश. आता S1ला आपण P घेणार, मग डॅश म्हणजे निगेशन P आणि हे त्याच्या समोर आहे, एका रेषेत आहे, सिरीजमध्ये आहे. एस निगेशन P अँड Q असं होईल वरचं, हे बघा निगेशन P अँड Q. आणि मग त्याला पॅरललमध्ये समोर आहे का नाही, मग त्या दोघांमध्ये ऑर टाकायचा. ऑर टाकल्यानंतर दोन स्विच आहे म्हणून ब्रॅकेट द्यायचा. त्याचा S1 म्हणजे P अँड S2 डॅश म्हणजे P अँड निगेशन Q असा दुसरा ब्रॅकेट राहील. अशा प्रकारे बघा निगेशन P अँड निगेशन Q, म्हणजे समोरासमोर जर आले ते तर त्याच्यामध्ये ऑर टाकायचा आणि असे एका रेषेमध्ये आले त्याला म्हणतात सेरीज, तर त्या दोघांमध्ये अँड टाकायचा. एका सर्किटमध्ये किती पण स्विच असू शकतात पण रूल हाच आहे, एका लाईनमध्ये असले तर अँड टाका आणि त्याला ब्रॅकेट देऊन द्या. त्याच्यासमोर जे आहे कन्स्ट्रक्शन त्याच्याप्रमाणे त्याला ब्रॅकेट देऊन त्या दोघांमध्ये ऑर टाकायचा असतो, जसं आपण इथे लिहिलं आहे. त्याच्यानंतर हा बघा इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल यावेळेस 1-0 मध्ये लिहिलं आहे. तुम्ही TF मध्ये लिहू शकता, 1-0 मध्ये लिहू शकता. जिथे T असतो तिथे 1 लिहायचा असतो, जिथे F आहे तिथे 0 लिहायचा असतो. आणि अँड आणि ऑरचे निगेशनचे जे रूल आहेत ते सेम आहेत. आता पहा इथे लॅम्प केव्हा ऑन होईल, जेव्हा पहिलं स्विच ऑन आहे आणि दुसरं ऑफ आहे तेव्हा ऑन होईल तो, आणि किंवा पहिलं स्विच ऑफ आहे आणि दुसरं ऑन आहे तेव्हा तो ऑन होईल. दोघं ऑन आहे तो तेव्हा ऑफ राहील आणि दोघं ऑफ आहे तेव्हा पण ऑफ राहील. तर असं का होईल, हे का पहिल्या परिस्थितीमध्ये ऑफ का आहे, कारण जेव्हा S1 ऑन असेल तर डॅश ऑफ असेल म्हणजे वरच्या बाजूला जाणार नाही करंट. आणि जेव्हा आता S1 इथे जाईल पण S2 डॅश आहे, S2 आता जर ऑन असेल तर डॅश म्हणजे ऑफ, म्हणजे दोघांकडे डॅश असल्यामुळे दोघं ट्रू असताना सुद्धा करंट पास होणार नाही. म्हणून आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या केसमध्ये लॅम्प ऑन झालेला दिसतोय. तर हे आपल्याला विचारलं जात नाही, फक्त आपल्याला इनपुट आउटपुट टेबल तयार करावा लागतो. नेचर ऑफ द सर्किट जर विचारलं तर ते सांगता येतं की लॅम्प केव्हा ऑन होईल, तेच फक्त नेचर म्हणजे ते सर्किट केव्हा रन होईल एवढं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्किट आहे बघा S1, त्याला डायरेक्ट सरळ रेषेत जोडून हे दोन पार्ट आहे आणि त्यांना पॅरललमध्ये खाली आहे. तर आता इथे S1 S2 S3 आहे, मग PQR घ्यावं लागते. हे बघा S1 म्हणजे P अँड, आता सरळ आहे म्हणजे त्याच्या डायरेक्ट जोडला आहे म्हणजे अँड, पण अँडमध्ये दोन पार्ट आहे म्हणून ब्रॅकेट द्यायचा. तो काय आहे S2 डॅश म्हणजे निगेशन Q आणि त्याला पॅरलल दिसतंय समोर म्हणजे R.
पी अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू ऑर ऑर, हे बघा पी अँड निगेशन क्यू ऑर ऑर. मग हा पार्ट संपला. त्याला पॅरललमध्ये समोर दिसतंय म्हणून याला एक ब्रॅकेट पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट देऊन द्यायचा आणि हे समोर आहे म्हणून त्याच्यामध्ये ऑर टाकायचा. ऑर टाकल्यानंतर दोन स्विच आहे एका रेषेमध्ये. S2 डॅश म्हणजे निगेशन क्यू अँड निगेशन आर, अशा प्रकारे. बरोबर. तर कितीही मोठं सर्किट असलं तरी आपल्याला PQRमध्ये लगेच लिहिता येतं. याचा इनपुट आउटपुट टेबल पण तयार करता येईल. तो आपण इथे केलेला नाही. ट्रूथ टेबल सारखा तयार करता येतो. पहिल्या 2 एक्झाम्पलसाठी आपण फक्त इनपुट आउटपुट टेबल म्हणजे ट्रूथ टेबल सारखा जो आहे तो तयार केलेला आहे. नंतर चौथा सर्किट बघा. S1 डॅश त्याला पॅरललमध्ये S2 डॅश म्हणजे S1ला हे दोन स्विच पॅरललमध्ये आणि हे पूर्ण वरचं जे सर्किट आहे त्याला पॅरललमध्ये हे परत खाली दोन स्विच आहे. आणि इथे आता हे खालचा जो पार्ट आहे बॅटरी आणि लॅम्पचा तो दाखवलेला नाही. काही वेळेस तो दाखवत नाही कारण तो कॉमन असतो. तर इकडे इनपुट आणि हे आउटपुट म्हणजे इनपुट म्हणजे इकडून करंट जाईल इकडे तर पास होईल का नाही होईल ते आउटपुट असं असतं ते. तर हा खालचा पार्ट काही वेळेस दाखवत नाही म्हणून आपण एका सर्किटमध्ये त्याला दाखवलेला नाही, ते माहिती पाहिजे म्हणून. आता सिम्बॉलिक फॉर्म काय येईल बघा. S1 म्हणजे काय आहे P, त्याला पॅरललमध्ये दोन स्विच आहे म्हणजे P ऑर. ऑर नंतर ब्रॅकेट द्यावा लागेल आणि एका रेषेत आहे आणि तो डॅश आहे म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q. P ऑर ब्रॅकेटमध्ये निगेशन P ऑर निगेशन Q हे बा इथे लिहिले. मग ह्या पूर्ण सर्किटला पॅरललमध्ये हे खाली आहे की नाही म्हणून त्या दोघांमध्ये ऑर. ऑर नंतर हे एका रेषेत आहे का नाही आणि डॅश नाही आहे म्हणजे P अँड Q हे बा. अजून याला कोणतं सर्किट जोडलं तर याला पूर्ण ब्रॅकेट द्यायचा आणि त्या ऑरमध्ये करायचं किंवा इथे पुढे जोडलं तर याला ब्रॅकेट द्यायचा आणि अँड म्हणून मग पुढे येईल ते. अशा प्रकारे कितीही मोठं सर्किट असलं तर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काढता येतो. आता दुसरं आहे बघा. अशा प्रकारे दिलं आहे तुम्हाला. आता S1 S2 S3 पण आहे याच्यात म्हणजे PQRमध्ये त्याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल. ते जे वाक्य आहे लेट PQR डिनोट द स्विचेस S1 S2 S3 आर क्लोज ते कॉमन आहे म्हणून इथे आपण लिहिलं नाही, डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. आता हा पहिला पार्ट बघा. S1 त्याला पॅरलल S2 आहे की नाही समोरासमोर म्हणजे पॅरलल P ऑर Q असं. मग याला ब्रॅकेट देऊन द्यायचा आणि याच्या समोर जोडलं आहे की नाही मग या दोघांमध्ये अँड टाकायचा. मग आता हे परत S2 त्याला पॅरलल S3. S2 म्हणजे Q आणि S3 म्हणजे R. Q ऑर R. आता या दोघांमध्ये इथे अँड पण ह्या दोघांमध्ये तवा राहील म्हणजे P ऑर Q अँड Q ऑर R. मग परत अँड R ऑर P हे अशा प्रकारे. पहिला जो पार्ट आहे P आर Q, दुसरा Q आर R, तिसरा ऑर आर P आणि ते सरळ एका रेषेत जोडल्यामुळे त्या तिघांमध्ये अँड आला. अशा पद्धतीने आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लगेच लिहिता येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्किट आहे, जरा मोठं आहे सर्किट बघा. तिथे S1 S2 S3 दिसतं आहे म्हणजे PQRमध्ये जाईल. आता बघा हे काय 3 स्विच आहे पण एकमेकांना पॅरललमध्ये. त्यातही S1 म्हणजे P और S2 डॅश म्हणजे और निगेशन Q, मग S3 डॅश और निगेशन R. P और निगेशन Q और निगेशन R हे एक समोरासमोर असल्यामुळे पॅरललमध्ये असल्यामुळे आणि पुढचा पार्ट डायरेक्ट जोडला आहे की नाही मग येता अँड येईल म्हणजे P और निगेशन Q और निगेशन R याला ब्रॅकेट देऊन अँड हे बघा अँड. नंतर याचा बघायचा आता S1
म्हणजे पी, मग त्याला पॅरललमध्ये 2 स्विच आहे, म्हणजे पी ऑर नंतर हे 2 एका रेषेत आहे, म्हणून या दोघांमध्ये अँड, पी ऑर क्यू अँड ऑर, आणि हे दोघं सरळ जोडले की नाही म्हणून त्याच्यामध्ये अँड आला. आता हेच सर्किट जर असं खाली जोडलं असतं तर इथे परत ऑर आला असता. अशा पद्धतीने कितीही मोठं सर्किट असलं तरी आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहिता येतो, किंवा सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल तर सर्किट काढता येतं. बघा, सिम्बॉलिक फॉर्म दिला ना तर सर्किट काढता येतं. हे आपण नोट्समध्ये तुम्हाला देऊ. सिम्बॉलिक फॉर्म आता हा दिला आहे पी, मग घ्यायचा S1, ऑर म्हणजे त्याला समोर काढायचं ते, मग निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश, त्याला परत ऑर, निगेशन आर म्हणजे S3 डॅश, असं अँड म्हणजे सरळ डायरेक्ट जोडायचा. म्हणजे आता असं मला सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आणि सर्किट काढायचं आहे, त्यावेळेसही हा जो पार्ट आहे तो सेम राहतो बॅटरी लॅम्पचा, फक्त हे स्विचेसप्रमाणे असं काढायचं असतं. पुस्तकामध्ये अनेक सर्किट दिले आहे, प्रॅक्टिससाठी पण आहे, ते तुम्ही करून बघा. अडचण असली तर मला विचारू शकता. सिम्बॉलिक फॉर्म दिला तर सर्किट काढता येतं. आपण काही एक्झाम्पल अजून तुम्हाला PDF मध्ये सोडवून देऊ. आणि सिम्बॉलिक फॉर्म दिला तर सर्किट दिलं तर सिम्बॉलिक फॉर्म काढता येतो. आणि ट्रुथ टेबल किंवा इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल आपल्याला तयार करता येतो. एवढं या सर्किट डायग्रॅममध्ये आहे. अजून आपण काही एक्झाम्पल तुम्हाला जास्तीचे PDF मध्ये देणार आहोत, आणि नंतर हे चॅप्टर संपलेलं असेल. फक्त याचे MCQ आपल्याला बाकी राहतील. धन्यवाद.